आज होती चतुर्थी आणि चतुर्थी म्हटल्यानंतर मोदक तर आलेच, पण मोदक करण्यासाठी लागणार होतं ओलं खोबरं. ओलं खोबरं तर नव्हतं, पण घरामध्ये नारळ मात्र होते. तर म्हटलं नारळ सोलून घेतला. तर म्हटलं आता कोण फोडणार, तर चला म्हटलं आपणच फोडून घ्यावं. तर असं नारळावरती ठोके घातली, पण नारळ काही फुटला नाही मला. त्यानंतर अजून 2-3 ठोके घातले, त्यामध्ये नारळ असा फोडून घेतला. पाणी काही नव्हतं त्याच्यामध्ये, अगदी थोडंसंच पाणी होतं. नारळाचं खोबरं जे आहे ते काढून घेतलं. काम तर झालं होतं आपलं. मोदक करण्यासाठी जे लागणार होतं ओलं खोबरं ते तर मला भेटलं होतं. तर त्यानंतर इथं मी गॅसवरती पॅन ठेवला. त्यामध्ये थोडंसं जे आहे ते तूप घातलं, म्हणजे 1 चमचा तूप घातला आणि त्यामध्ये आपण जे ओलं खोबरं काढलं होतं ते खिसून घेतलं होतं मी आणि ते छानपैकी असं तुपामध्ये भाजून घेतलं. ते थोडंसंच भाजून घेतलं 2 मिनिटं. त्यानंतर इथं गूळसुद्धा खिसून घेतला होता, तो सुद्धा यामध्ये घालून घेतला. तर खोबरं जर 1 वाटी असेल तर अर्धी वाटी इथं मी खिसलेला गूळ घातलेला आहे आणि तो सुद्धा छानपैकी मेल्ट होईपर्यंत इथं मी भाजून घेतलेला आहे. खोबरं आणि खिसलेला गूळ छानपैकी एकजीव करून घेतलं. त्यानंतर यामध्ये घातलेले आहे वेलची पावडर. तर आपलं उकडीचे मोदक बनवण्यासाठी सारण तर तयार होतं. तर चला म्हटलं आता पुढची तयारी करूया. इथं एका पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घातलं. त्यानंतर जे आहे ते 1 चमचा तूप घातलेलं आहे, साजूक तूप, हे घरचं तूप आहे. त्यानंतर छानपैकी याला जे आहे ते उकळी आणून दिली आणि नंतर इथं मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे पीठ जे आहे तांदळाचं ते घालून घेतलं. छानपैकी असं मिक्स करून घेतलं, छानपैकी फेटून घेतला. तर यावरती मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेतली. त्यानंतर तयार झालेली जी उकड आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता ही आपण फेटून घेणार आहे उकड. तर त्यासाठी मी इथं तांब्या घेतलेला आहे आणि गरम आहे ना उकड, त्यासाठी इथं तांब्या घेतला. गरमच जर आपण हाताने जर उकड मळून घेतली तर हाताला भाजू शकतो. त्यासाठी मी तांब्या घेतला, त्याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आणि छानपैकी उकड जी आहे ती अशी एकजीव करून घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी गरम होती, पुन्हा असं हाताने मी मिक्स करून घेतली. छानपैकी गोळा तयार करून घेतला. तर इथं आपले मोदक करण्यासाठी छानपैकी तांदळाची असा उकड तयार झालेली आहे. छानपैकी गोळा तयार झालेला आहे. तर त्याला एक छोटासा गोळा काढून घेतला आणि त्याची अशी हाताने दोन्ही हातांना थोडीशी पिठी लावून घेतली आणि छान अशी एक वाटी तयार करून घेतली. तर अशा प्रकारेची पारी तयार करून घेतलेली आहे किंवा वाटी तयार करून घेतली आणि त्यामध्ये आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते घालून घेतलं. हातानेच असं प्रेस करून घेतलं आणि छानपैकी याचं जे वाटी तयार करून घेतली होती आपण उकड काढलेल्या पिठाची ती अशी मिटवून घेतलेली आहे. अलगद हाताने मिटवून घेतली. थोडंसं असं उबटसर असा आकार करून घेतला आणि छानपैकी असं त्याला वरती एक मोदकाला जशी नाजूक अशी कळी असते ती करून घेतली हाताने आणि इथे मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने असे मी त्याला छान अशा कळ्या करून घेतलेल्या आहेत. अगदी नाजूक जर तुम्हाला कळ्या करायच्या असतील तर अशा प्रकारे तुम्ही नाजूक किंवा थोड्याशा जाडसर सुद्धा कळ्या चमच्याच्या साहाय्याने करू शकता. तर अशा प्रकारे कळ्या करून घेतल्या. त्यानंतर हाताने सुद्धा तुम्ही याला शेप देऊ शकता. अगदी टोकदार कळ्या सुद्धा तयार करू शकता. अशा प्रकारे एक करून मी मोदकाला छानपैकी कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा अगदी पटकन झाल्यात. तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून आपल्या मोदकाला किंवा उकडीचे तांदळाचे मोदक आहे ते करण्यासाठी एका चमच्याच्या साहाय्याने अगदी पटकन असे छानदार उकडीचे मोदक आणि छानदार अशा टोकदार कळ्या तयार करू शकता. तर इथं मी सर्व मोदक तयार करून घेतले. त्यानंतर आपण आता हे तयार झालेले मोदक उकडून घेणार आहे. तर इथं मी चाळण घेतलेले आहे. त्यानंतर एक बटर पेपर घेतला, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्या बटर पेपरला असं छिद्र सुद्धा करून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याची वाफ जी आहे ती बाहेर निघून जाईल आणि सर्व जे मोदक आहे ते बटर पेपर आणि चाळणीमध्ये अशाच प्रकारे ठेवून दिले आणि गॅसवरती एक पातेला ठेवलं आहे. पातेल्यामध्ये पाणी आहे आणि पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर त्यावरती जे मोदक ठेवलेली चाळण होती ती ठेवून दिली आणि 5 ते 7 मिनिटासाठी असे मोदक आहेत ते उकळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता छानपैकी मोदक जे आहेत ते उकळले गेलेले आहेत. तर अजून संकष्टी चतुर्थी होती तर चंद्रोदय तर झालाच नव्हता. तर म्हटलं चला तोपर्यंत देवापुढे नैवेद्य दाखवून घ्यावा, म्हणजे घरातील सर्वांनाच मोदक जे आहेत ते खाता येतील. तर असं देवापुढे नैवेद्याचं ताट ठेवलं आणि घरातील सर्वजणांना मोदक दिले. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.